विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। साकीनाका दुर्घटना प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल। महापौर रितू तावडे यांची माहिती। पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मॅनहोलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला। साटम यांचं स्पष्टीकरण। साकीनाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार। उपमहापौर संजय घाडी यांचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। घाडींकडून अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवार यांना फोन। उद्या भेटीसाठी येणार, फोनवरून पवारांना सांगितलं। शरद पवार यांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छाही दिल्या। सचिन आले, आता त्यांची टीमही येणार। अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावरती बच्चू कडूंचं विधान, तर टीमची गरज काय, आधी मला तरी खेळू द्या, काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार, अहिर यांचं सूचक विधान। उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद होणार। मातोश्री निवासस्थानी दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। राम मंदिर दानचोरी घोटाळ्यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार। काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी। विधानसभेत विरोधक आक्रमक, आमदार सुरक्षित नाहीत असं म्हणत पटोलेंचा सरकारवर निशाणा, तर पटोलेंच्या टीकेवरून नितेश राणेंचाही पारा चढला। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाई डिटेक्टर टेस्ट होणार, सूत्रांची माहिती आहे। चौकशीत दोघांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। ठाण्यातील मुंब्र्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पार्क इमारतीबाहेरची घटना। एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप। गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4घांवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। चामोर्शी तालुक्यातील रेगडी या ठिकाणची घटना। पावसापासून बचावासाठी झाडाखाली घेतला होता आश्रय। मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, अनेक ठिकाणी रस्ते जलमय। मुंबईमध्ये 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद। आणखी 4 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। रायगड आणि पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यात पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। रायगडमधील घाटात दरड कोसळली, आवश्यक असल्यास आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचं आवाहन। घाट रस्ता बंदची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। शेती कामासाठी गाळ आणि मुरमावरील रॉयल्टी रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग। पोलिसांकडून आणखी 3घांना अटक। बिहारच्या पटनामधून 2घांना तर जम्मूमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली। अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली। एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामध्ये मोठी खळबळ। एकाच दिवशी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन, 3 क्लास 1 तर 8 क्लास 2 अधिकाऱ्यांवर कारवाई। कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात भर दिवसा गँग वॉर। जुन्या वादातून तरुणावरती धारधार शस्त्रानं हल्ला, गोळीबार झाल्याचीही माहिती। आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बदलापूरमध्ये खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू। जांभळेगाव पुलावरची घटना। टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परत येत असताना भीषण अपघात। नाशिकच्या मालेगावमध्ये शेंदुर्णी फाट्यावर तिहेरी अपघात। रस्त्यावर ऑइल सांडल्यानं एसटी बस पिकअपसह 3 गाड्यांचा भीषण अपघात, तर एसटी बस पलटी झाल्यानं 40 ते 50 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।